जनविकास न्यूजच्या बातम्यांनंतर पुरवठा विभाग ऍक्शन मोडवर. शीतल गॅस एजन्सी संचालकाला धरलं धारेवर. दर्यापूर शहरामध्ये चढ्या भावानं गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याचा व्हिडिओ जनविकास न्यूजच्या हाती लागला होता. या संदर्भात बातमी प्रसिद्ध होताच पुरवठा विभागानं तत्काळ शीतल गॅस एजन्सीला भेट देऊन संचालकाशी चर्चा केली आहे. यात शासनाकडून गॅस सिलेंडर संदर्भात कुठेही तुटवडा नाही, मात्र गॅस एजन्सी मालकाकडून चढ्या भावानं सिलेंडरची विक्री होत असल्यानं तुटवडा निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप पुरवठा विभागानं केलाय. तर दुसरीकडे गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्याचे आदेश पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी शीतल गॅस एजन्सी संचालकांना दिले आहेत. यानंतर दर्यापूर शहरातील कुठल्याही जनतेला गॅस सिलेंडर संदर्भात समस्या निर्माण झाल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा पुरवठा विभागानं शीतल गॅस एजन्सीला दिलेला आहे. तर ज्या ग्राहकांनी 28 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी केली आहे त्या ग्राहकांना आधी प्राधान्य द्यावे असे सुद्धा आदेश पुरवठा विभागानं दिलेले आहेत. यानंतर जर कुठलाही गॅस एजन्सीचा कर्मचारी चढ्या भावानं सिलेंडरची विक्री करेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा दम पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी शीतल गॅस एजन्सीच्या संचालकांना दिलाय. शहरात चढ्या भावानं गॅसची विक्री सुरू असेल तर या संदर्भात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी सुद्धा माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिलेली आहे. त्याचबरोबर कोणत्याही ग्राहकाला गॅस सिलेंडर संदर्भात अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तत्काळ पुरवठा विभाग यांच्याकडे संपर्क साधावा असंही आवाहन पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. यामध्ये आम्ही गॅस एजन्सीमध्ये व्हिजिट दिलेली आहे आणि गॅस एजन्सीचे जे मालक आहे त्याच्या समक्ष जो डिलिव्हरी बॉय होता त्यांना बोलवून चौकशी केलेली आहे. माझे नाव वैभव महाजन आहे, निरीक्षण अधिकारी दर्यापूर. आणि याच्याविषयी आपण माहिती घेऊन आता त्या डिलिव्हरी बॉयची आपण बयान घेण्याचा तो परिस्थिती नव्हता. आता आपण पुढची चौकशी करत आहे आणि त्यानुसार त्यांना नोटीस देण्यात येईल. लोकांचा आरोप आहे की आम्ही 1 महिना आधी ऑनलाईन नंबर लावला परंतु सिलेंडर मिळत नाही आणि 2-3 दिवसानंतर नंबर लावलेला सिलेंडर मिळते. याविषयी आपण त्यांना होम डिलिव्हरी देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार 2 दिवसापासून त्यांना होम डिलिव्हरीसुद्धा भेटत आहे. तरीसुद्धा काही जर ग्राहक असे जर असणार की त्याचं म्हणजे अजून आलेलं नाही, त्यांनी माझ्या संपर्क नंबरवरती तशी पावतीची फोटो, नंतर कनेक्शनची फोटो आणि DSC नंबरचा फोटो टाकावा. त्याच्यावरती तक्रार म्हणजे निवारण करण्यात येईल.